नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले। मवियाकडून संदीप गुळवे तर महायुतीकडून आमदार किशोर दराडे मैदानात उतरले। मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये प्रचंड राडा झाला आणि याला कारण ठरले ते डमी उमेदवार। बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी असा भडका उडाला। शिंदेच्या शिवसेनेचे नेते किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र या निवडणुकीत किशोर दराडे नावाचे अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणात उतरले। यावरून थेट महसूल आयुक्त कार्यालयात राडा झाला। महायुतीचे उमेदवार किशोर दराडेंसह त्यांच्या समर्थकांनी किशोर दराडे नावाच्या अपक्ष उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप होतो। पोलीस संरक्षणात अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना नाशिक रोड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। कॉलर ओढली ते मला नाही सांगता येत कोणी तुम्हाला कोणी मारलं? मला नाही सांगता येत। मारलं की नाही? मारलं की नाही? मारलं आहे की नाही? शर्टच्या गुंड्या फाडल्या, शर्ट वाढला, मला नाही सांगता येणार कोणी। अर्ज मागे घेतलाय काय? नाही अजून। तुम्ही अर्ज भरला होता का? हो बरं, मग निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार आहे? लढवणार आहे। हा, पण मग काय झालं नेमकं इथे? काय घटना घडली होती? काय नाही, फक्त शर्ट वाढला, कोणी मला नाही सांगता येणार ते। हा, पण किती लोक होते? 5-6 लोक। आयुक्त कार्यालयामध्ये घडणं ते पण लोकशाहीला काळीमा फासणारं आहे। एखादा उमेदवार फॉर्म भरतो, लोकशाहीने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे फॉर्म भरायला, गरीब असू श्रीमंत असू, आणि अशा परिस्थितीमध्ये एक जण फॉर्म भरतो आणि त्याला आयुक्त कार्यालयामध्येच त्याला त्या ठिकाणी मारहाण होती किंबहुना त्याची हेळसांड होती, तर हे निंदनीय आहे। याचा मी जाहीर निषेध करतो। असा कोणी उमेदवार असला तरी असं होता कामा नये, लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास उडता कामा नये। नाही, माझा काय संबंध, माझा काय, हे त्यांच्याच माणसाने केलेलं, त्यांच्याच माणसं, संरक्षण त्यालाच होतं। हे जे काही केलं, जे कोपरवरून जे लोक आणले त्याला बॉडीगार्ड म्हणून त्याला गाडी टाकून आणलं, हे सगळं त्यांनी केलेलं प्रकार। आमचा करायचं काय प्रकार? कोल्हेंनी। आता माझा नावाचा काही संबंधच येत नाही त्याच्याशी, मी कशाला करू? मी माझा फॉर्म भरत होतो। नाही, आमचेच लोक सांगते त्यांच्याच माणसाने मारलं, ते आमच्या माणसाने मारत काय संबंध? चालू ते आता तुमच्या विरोधात तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये गेले। चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, स्वागत आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी यंदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना असा सामना रंगतोय। गेल्या वेळी एकसंध शिवसेनेकडून किशोर दराडे यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं यंदा किशोर दराडे यांचा पत्ता कापत संदीप गुळवेंना मैदानात उतरवलं। त्यामुळे गुळवेंविरोधात शिंदेच्या शिवसेनेने किशोर दराडे यांना आपल्या गोटात खेचत उमेदवारी दिली। परिणामी अर्ज भरताना संदीप गुळवे समर्थक आणि किशोर दराडे समर्थक आमने सामने आले। त्यावेळी दोन्हीकडील समर्थकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला। आमचे जे विरोधक आहे ते आता रडीचा डाव खेळण्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे। त्यांच्या पायाखालची वाळू जी आहे ती सरकलेली आहे, त्यांचा पराभव त्यांना दिसायला लागला आहे। माझ्याच नावाचे 2 उमेदवार त्यांनी उभे केलेले दिसत आहेत। जे माझे समर्थक आहेत आणि मलावरती जे प्रेम करतात माझ्यावरती, जे आमचे सर्वांचे पाठीराखे आहेत, माझे जे मतदार दैवत आहे, जे माझे प्रेमी आहेत, ते सर्व मला 1 नंबरचं मतदान करून त्यांची सेवा करण्याची नक्कीच संधी देतील। दरम्यान नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसकडून दिलीप पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरलाय। अर्थात हे दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घ्यायची शक्यता आहे। त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात तिहेरी सामना रंगू शकतो। कारण कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। त्यामुळे या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे किशोर दरोडे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप गुळवे आणि विरुद्ध अपक्ष विवेक कोल्हे असा सामना रंगू शकतो। राष्ट्रवादी गट अजित पवार गटाकडून मी फॉर्म भरलेला आहे आणि मला निश्चित वाटतं की संपूर्ण अजितदादांचं या 5 जिल्ह्यामध्ये फार चांगलं वर्चस्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मला पाठिंबा दिल्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे। मी नाशिक मतदारसंघाचे शिक्षण विभागाचे इलेक्शन लढतोय आणि त्यांच्या वतीने मी फॉर्म आज फिलअप केलेला आहे। अधिकृत उमेदवार म्हणून आज माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे। मात्र या निवडणुकीत डमी उमेदवारांचा मुद्दा पेटलाय।
कारण महायुतीचे किशोर दरोडे, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे यांच्या नावाचे डमी उमेदवार मैदानात उतरले. त्याचाच परिपाक म्हणून अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राडा झालाय. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी तापण्याची चिन्हे. किरण ताजनेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नाशिक.